ओम इंद्रियाणि मनोबुद्धि यस्याधिष्ठानमुच्यते एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम् तैसे उपाय कीजती जे जे ते यासिंची होती विरजे मनोनी हटिया ते जिनिजे हीची जगी ऐसिया ही सांकडा बोला एक उपायो आहे भला तो करिता जरी अंगवला तरी सांगे न तुझ तस्मात् त्वमिंद्रियाणि आदौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजहिहेनं ज्ञानविज्ञाननाशनम् याचा पहिला कुरुठा इंद्रिये येथोनी प्रवृत्ती कर्मा तेविये आधी निर्दळो निघाली तिये सर्वथैव इंद्रियाणि पराण्याहु इंद्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धिर् यो बुद्धी परतस्तु सहा मग मनाची धाव पारुसेल आणि बुद्धीची सोडवण होईल इतुके निथारा मोडेल या पापियांचा एवं बुद्धि परम बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना जहि शत्रुं महाबाहु कामरूपं दुरासदम् हरि ओम तत्सद इति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्म विद्यायां योगशास्त्री श्रीकृष्णार्जुन संवादी कर्मयोगो नाम तृतीयो अध्यायः हे अंतरीहून जरी फिटले तरी निभ्रांत जान निवटले जैसे रश्मी विनवरले मृगजळ नाही तैसे रागद्वेष जरी निमाले तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले मग तो भोगी सुख आपुले आपणचे ते गुरु शिष्याची गोठी पदपिंडाची गांठी तेथ स्थिर राहून नुठी कवने काळी ऐसे सकळ सिद्धांचा राओ देवी लक्ष्मीचा नाहो राया ऐके देव देव बोलता जाहला आता पुनरपी तो अनंतो आद्य की मातो सांगेल तेथ पंडू सुतू प्रश्न करील तया बोलाचा
मन पाडू की रसवृत्तीचा निवाडू येणे श्रोतया होईल सुरवाडू श्रवण सुखाचा ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा चांग उठावा करोनी उन्मेषाचा मग संवादू श्रीहरी पार्थाचा भोगावा बापा इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां तृतीयो अध्यायः अथ चतुर्थो अध्यायः आजी श्रवणेंद्रिया पाहले जे येणे गीता निधान देखिले आता स्वप्नची हे तुकले साचा सरिसे आधीच विवेकांची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी आणि भक्तराजो किरीटे परिसत असे जैसा पंचमाला पुसुगंधू की परिमळू आणि सुस्वादू तैसा भला जाहला विनोदू कथेचा ये तैसी आगळी दैवाची जे गंगा जोडली अमृताची हो का जपत पे श्रोतयांची फळा आली आता इंद्रिय जात आघवी तीही श्रवणांचे घर रिघावे मग संवाद सुख भोगावे गीताख्य हे सो आती प्रसंगे सांडोनी कथाची ते सांगे जे कृष्णार्जुन दोघे बोलत होते ते वेळी संजयो राया ते म्हणे अर्जुन अधिष्ठिला दैव गुणे जे आती प्रीती श्री नारायणे बोलतू असे जे न संगेची पितया वसुदेवासी जे न संगेची माते देवकीसी जे न संगेची बंधू बळीभद्रासी ते गुह्य अर्जुनेशी बोलत देवी लक्ष्मी येवळी जवळीक परी तेही न देखे या प्रेमाचे सुख आजी कृष्ण स्नेहाचे बिक यातेची अथी सनकादिकाची आशा वाढिनल्या होतिया कीर बहु असा पर्यत्याही येणे माने यशा येतीची ना या जगदीश्वराचे प्रेम एथ दिसतसे निरुपम कैसे पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले हो का जयाची या प्रीती अमूर्त हा आला व्यक्ती मज एकवंकियाची स्थिती आवड तू असे एरवी हा योगिया नाडळे
वेदार्थासी नाकळी जेथ ध्यानाचेही डोळे पावतीना तो हा निज स्वरूप अनादि निष्कंप परिकवने माने सकृप जाहला आहे हा त्रैलोक्य पटाची घडी आकाराची पैलथडी कैसा याची आवडी आवरला असे श्री भगवान उवाच इमौ विवस्वती योगं प्रोक्तवानहमव्ययम् विवस्वान मनवे प्राह मनुरिक्ष्वा कवी ब्रवीत मग देव मने आगा पंडुसुता हाची योगू आम्ही विवस्वता कथिला परिते वार्ता बहुता दिवसांची मग तेने विवस्वते रवी हे योग स्थिती आघवी निरूपिली बरवी मनुप्रती मनोने आपण अनुष्ठिली मग इक्ष्वाकुवा उपदेशिली ऐसी परंपरा विस्तारली आद्यही गा एवं परंपरा प्राप्त मिमौ राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगो नष्ट परंतप मग आणि कहिया योगाते राजर्षी जाहले जानती परी तेथोनी आता सांप्रतेने निजे कोणी जे प्राणी आकामी भरू देहाची वरी आदरू मनोनी पडिला विसरू आत्मबोधाचा अव्वाटली आस्था बुद्धी विषय सुखचे परमावधी जीव तैसा उपाधी आवडे लोका एरवी तरी खवने याच्या गावी पाटा उवे काय करावी सांगे जात्यंधारवी काय आथी का भैर्याच्या स्थानी कवन गीता ती मानी की कोल्ह्या चांदणी आवळी उपजे पै चंद्रोदया आरोते जयांचे डोळे फुटती आसती ते कावळे केवी चंद्रा ते ओळखती तैसी वैराग्याची शिवन देखती जे विवेकाची भाषणे नती ते मूर्ख केवी पावती मज ईश्वरा ते कैसा नेनो मोह वाढिनला तेने बहुतेक काळू व्यर्थ गेला मनोनी योगू हा लोपला लोकीये
स एवायं मया तेद्य योग प्रोक्त पुरातनः भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं हेतुदुत्तमम् तोचिहाजी आता तुझ प्रति कुंती सुता सांगितला आम्ही तत्वता भ्रांती न करी हे जीवींचे निजगुज परी केवी राखो तुझ जी पडियेसी तू मज मनोनिया तू प्रेमाचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा मैत्रीची चितकळा धनुर्धरा तू अनुसंगाचा ठाऊ आता तुझ काय वंचू जाऊ जरी संग्रामारूढ आहो जाहलो आम्ही तरी नावी कही सहावी गाजा बज्जही न धरावी परी तुझी अज्ञानत्व हरावी लागी आधी अर्जुन उवाच अपरं भवतु जन्म परं जन्म विवस्वतः कथमेतद्विजानीयान् त्वमादौ प्रोक्तवानिति तव अर्जुन मने श्रीहरी माय आपुलेयाचा स्नेहो करी एत विस्मयो कायावधारी कृपानिधी तू संसार श्रांताची सावली अनाथ जीवाची माऊली आमुते कीर प्रसवली तुझीच कृपा देवा पांगुळ एका देवीजे तरी जन्मोनी जो जारू साहिजे हे बोलो काय तुझे तुझची पुडा आता पुसेन जे मी काही तेथ निके चित्त देई देवीची देवे कोपावे ना काही बोलाय का तरी मागील जे वार्ता तुवा सांगितली होते अनंता ते नावे कमज चित्ता माने चिना जे तो विवस्वतू म्हणजे काही ऐसे हे वडिला ठावे नाही तरी तुवाची केवी पाही उपदेशिला तो तरी ऐकी जे बहुता काळांचा आणि तू तव श्रीकृष्ण सापेंचा मनोनी गाये मातुंचा विसंवादू देवीची देवा चरित्र तुझी आपण काहीची नेनिजी हे लटके केवी हे म्हणजे एकी हेळा परी हेची मातू आगवी मी परियेसे ऐसी सांगावी जे तुवा चिरवी केवी पाही उपदेशू केला
श्री भगवान उवाच बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं व्यथ परन्तप तव श्रीकृष्ण मने पंडुसुता तू विवस्वतु जय होता हे आम्ही नसू आयशी चित्ता भ्रांती जरी तुझ तरी तू गाही नेनसी पै जन्मे आम्हा तुम्हासी बहुती गेली परितीय न स्मरसी आपुली तू मी जेने जेने अवसरी जे जे होनी अवतरी ते समस्त स्मरे धनुर्धरा अजोपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया मनोनिः आघवी मागील मज आठवी मी आजुही परिसंभवी प्रकृती योगी माझी अव्ययत्व तरी ननसी परी होणे जाणे एक दिसे ती प्रतिबिंबे मायावसी माझ्याची ठाई माझी स्वतंत्रता तरी न मोडे परी कर्माधिनु ऐसा आवडे ही भ्रांती बुद्धी तरी घडी यरवी नाही की एकची दिसे दुसरे ते दर्पणाचे निआधारे एरवी काय वस्तू विचारे दुजे आहे तैसा अमूर्तची मे किरीटी परी प्रकृती जय अधिष्ठी ते साकारपणे नटनटी कार्या लागी यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् जे धर्मजात आघवे युगायुगी म्या रक्षावे ऐसा ओघू हा स्वभावे आद्युवासी म्हणून नियाजत्व परते ठेवे मी अव्यक्तपणही नाठवे जे वेळी धर्माते अभिभवे अधर्मुहा परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ती वेळी आपुल्याचे निकैवारे मी साकारू होनी अवतरे मग अज्ञानांचे अंधारे गिळो निघाली अधर्माची अवधी तोडी दोषांची लिहिली फाळी सज्जना करवी गुढी सुखाची उभवी दैत्य
दैत्यांची कुळे नासी साधूंचा मानू घेवसी धर्मासी नीतीसी शेष भरी मी अविवेकाची काजळी खेळोनी विवेक दीप उजळी तै योगिया पाही दिवाळी निरंतर सत्सुखी विश्व कोंदे धर्मूची जगी नांदे भक्ता निगती द्वंद्वे सात्विकाची तै पापाचा चळू फिटे पुण्याची पहाट फुटे जय मूर्ती माझी प्रगटे पंडू कुमारा ऐसे या काजा लागी अवतरी मी युगी युगी परी हेची ओळखे जो जगी तो विवेकिया जन्म कर्म च मे दिव्य मेवं यो व्यक्ति तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन माझी अजत्व जन्मने आक्रियताची कर्म करणे अविकार जो जाणे तो परममुक्त तो चालिला संगे न चळी देहींचा देहा नाकळी बघ पंचत्वी तव मिळे माझ्याची रूपी वीतराग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिता बहवो ज्ञान तपसा भूता मद्भाव मागता एरवी परापर्ण शोचिती जे कामना शून्य होती वाटा की वेळी न वचती क्रोधाची सदा मियाची आथिली माझिया सेवाजी आली आत्मबोधी तोषले वेतरागजी जे तपो तेजाची आरासी की एकायतन ज्ञानासी जे तीर्थासी जी पतिव्रता जी पवित्रता तीर्थासी तीर्थरूप ते मद्भावा सहजे आली मी तेची ते होऊन ठेली जे मजतया उरले पदर नाही सांगे पितळेची गंधी काळिक जे पिटली होय निषेक सुवर्ण काही आनिक जोडू जाई जे कैसे यमनियमी कळसली जे तपोज्ञाने चोखाळली मी तेची ते जाहले थ संशयो कायसा ये यथा मां प्रपद्यन्ति तांस्तथैव भजाम्यहम् मम वर्तमानुवर्तन्ति मनुष्याः पार्थ सर्वशः एरवी तरी पाही जी जैसी माझ्या ठाई
भजती तया मिही तैसाची भजी देखी मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनशीळ जाहली अशी केवळ माझ्या चिठाई परिज्ञाने विन नाशिले जे बुद्धी भेदासी आले तेनेची त्या कल्पिली अनेकत्व मनोनी अभेदी भेदू देखती यया अनाम्या नामे ठेविती देवी देव मनती आचर्चाती जे सर्वत्र सदा सम तीर्थ विभागाधमोत्तम मतिवसे संभ्रम विवंचिती कांक्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा मग नाना हेतु प्रकारे यथोचित्ते उपचारे मानिली देवतांतरे उपासिती तेत जे अपेक्षित ते तैसेची पावती समस्त परी ते कर्मफळ निश्चित ओळख तू वाचोनी देते घेते अनेक निभ्रांत नाही सम्यक एत कर्मची फळ सूचक मनुष्य लोकी जैसे क्षेत्री जे पेरिजे ते वाचोनी आनन निपजे का पाहिजे तेच देखिजे दर्पणाधारे ना तरी कडे या तळवटी जैसा आपुलाची बोलो किरीटी पडी साधू होनी उठी निमित्त योगे तैसा समजता या भजना मी साक्षीभूतू पै अर्जुना एत प्रतिफळे भावना आपुलाली चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम् आता याची परिजान चारी हे वर्ण सृजले म्या गुण कर्म विभागी जे प्रकृतीचे नि आधारी गुणाचे नि व्यभिचारी कर्मे तदनुसारी विवंचिली एत एकची हे धनुष्य पाणी परी जाहली गाचहू वर्णी ऐशी गुणकर्म कडसनी केली सहजी मनोनी ऐके पार्था ही वर्णभेद संस्था मी करता नव्हे सर्वथा याची लागी नमां कर्माणि लिंपन्ति न मे कर्मफले स्पृहा
इति मां यो भिजानाति कर्मभिर्न स बध्यते। हे मजची स्तव जाहले परिम्या नाही केले ऐसे जेने जाणितले तो सूट लागा। एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतम्। मागील मुमुक्षु जे होते ती ऐसिया जानो निमाते कर्मे केली समस्ते धनुर्धरा परिते बीजे जैसी दग्धली नोगवतीची पेरिली तैसी कर्मेची परितया जाहली मोक्ष हेतू। एथानि कही एक अर्जुना हे कर्मा कर्म विवंचना आपुली चाळी सज्ञाना योग्य नोही। किं कर्म किम कर्मेति कवयोप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात्। कर्म मनिपेते कवन अथवा अकर्मा काय लक्षण ऐसे विचारिता विचक्षण गुंफो निठेले जैसे काकुळे नाणे खऱ्याचे निसारखेपणे डोळ्याचे ही देखणे संशयी घाली तैसे नैष्कर्म्यतेचे निभ्रमे हिंवसी जत आहाती कर्मे जे दुजी सृष्टी मनोधर्मे करो सकते वाचोनी मूर्खाची गोठी कायसे येत मोहले गा क्रांतर्दसे म्हणून आता तेची पर्यसी सांगे न तुझा कर्मणो ह्यपि बौद्धव्यम बौद्धव्यंच विकर्मणः अकर्मणश्च बौद्धव्यं गहना कर्मणो गतिः तरी कर्म मनिजे स्वभावी जेने विश्वाकारू संभवी ते सम्यक आधी जाणावे लागे येथ मग वर्णाश्रमासी उचित जे विशेष कर्म विहित तेही ओळखावे निश्चित उपयोगेसी पाठी जे निषिद्ध म्हणिपी तेही बुझावे स्वरूपी हे तुलेनी काही न गुंफे अपैसेची एरवी जग हे कर्माधीन ऐसी याची व्याप्ती गहन परिते आसु ऐके चिन्ह प्राप्ताचे गा अकर्मण कर्मय पश्येत कर्मण्य कर्मय पश्येत
कर्मणि च कर्म यः स बुद्धिमान् मनुष्येषु स युक्तः कृत्स्न कर्म कृत् जो सकळ कर्मी वर्तता देखी आपुली नैष्कर्म्यता कर्मसंगी निराशता फळाची या आणि कर्तव्य ती लागी जया दुसरी नाही जगी ऐसिया नैष्कर्म्यता तरी चांगी बोधला असी तरी क्रियाकलापू आघवा आचरतु दिशे बरवा तोची तोये चिन्ही जाणावा ज्ञानी आगा जैसा का जळापाशी उभा ठाकी तो जरी आपण पी जळा माझी देखी तरी तो निभ्रांत ओळखी म्हणे मी वेगळा आहे अथवा नाविहन जोरिगी तो थडीचे रुख जाता देखी वेगी तिची साचो कार्य जो पाहू लागे तव रुख म्हणे आचळ तैसी सर्व कर्मी आसने ती पुढी मानो निवायाने मग आपण या जोजाने नैष्कर्म्य व्हायचा आणि उदो वास्तुचे प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे तैसी नैष्कर्म्यत्व जाणे कर्मीची असता तो मनुष्यासारिखा तरी आवडी परी मनुष्यत्व तया न घडी जैसी जळा माझी न बुडी भानुबिंब तिने न पाहता विश्व देखिली न करिता सर्व केली न भोगिता भोगिली भोग्य जात एकीची ठाई बैसला परी सर्वत्र तोची गेला हे आसो विश्व जाहला अंगीची तो यस्य सर्वी समारंभा काम संकल्प वर्जिता ज्ञानाग्निदग्ध कर्माणं तमाहु पंडितं बुधाः जया पुरुषाच्या ठाई कर्माचा खेतरी खेदू नाही परी फलापेक्षा कही संचरेना आणि हे कर्म मी करीना अथवा आदरिली सिद्धी नेईना येणे संकल्पे ही जयाचे मन विटाळेना ज्ञानाग्नीचे निमुखे जेने जाळिली कर्मे आसेखे तो परब्रह्म मनुष्य वेखे ओळखतू त्यक्त्वा कर्मफला संगन नित्यतृप्तो निराश्रयः कर्मण्येभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित करोति सः जो शरीरी उदासू फळभोगी निरासू नित्यता उल्हासू होऊन असे
संतोषाचा गाभारा आत्मबोधाची ये ओगरा प्रेम मनेची धनुर्धरा आरोगिता निराशिरयत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् यदृच्छालाभसन्तुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यति कैसी अधिकाधिक आवडी घेत महासुखाची गोडी सांडोनी आशा कुरोंडी अहं भावेसी मनोनी अवसरे जे जे पावी की तेनेची तो सुखावे जया पुले आणि परावे दोन्ही नाही तो दिठी जे पाही ते आपणची होनी जाई ऐके ते आहे तोची जाहला चरणी हन चाली मुखे जे जे बोली ऐसी चेष्टा जात ते तुले आपणची जो हे असो विश्व पाही जयासी आपण पे वाचोनी नाही आता कवन ते कर्म काही बाधी तयाते हा मत्सरो जेथ उपजी ते तुले नुरेची जया दुजी तो निर्मत्सरो काही म्हणजे बोलवरी मनोनी सर्वा परिमुक्तो तो सकर्मोची कर्म रहितो सगुण परिगुणाती तू येथ भ्रांती नाही गत संगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयति तो देह संगे तरी असी परिचैतन्या सारिखा दिसे पाहता परब्रह्माची निकसे चोखाळू भला ऐसाही परी कौतुकी जरी कर्मे करी यज्ञादिकी तरी ती लया जाती निक्षेखी तयाच्या चिठाई अकाळीची आभ्रे जैसी ऊर्मी विन आकाशी हारपती या पैसे उदयली शांती ऐसी विधी विधाने विहिती जरी आचरे तो समजती तरी ती ऐक्य भावे ऐक्याती पावतीची गाव ब्रह्मार्पणं ब्रह्मवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्म समाधिना पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री